नमस्कार. राज्याच्या राजकारणात अनेक गमतीशीर गोष्टी बघायला मिळत आहेत. गेल्या 5 वर्षात राजकीय पक्षाच्या जोड्या अशा काही बदलल्या की 2019मध्ये ज्याच्या विरोधात प्रचार केला त्यांना विजयी करण्याचे आवाहन आता करावे लागत आहे. तर गेल्या वेळी ज्याच्या विजयासाठी दिवसरात्र एक केले त्यांना पाडण्यासाठी आता अहोरात्र मेहनत घ्यावी लागत आहे. तर हे किस्से आपण बघणार आहोत. पहिल्या नंबरचा किस्सा बघा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचा मावळमध्ये शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी पराभव केला होता. तेव्हा अर्थातच अजितदादा हे पार्थसाठी झटत होते. आता बारणे हे महायुतीचे उमेदवार आहेत. अजित पवार यांना त्यांचे विजयाचे आवाहन करावं लागत आहे. तसेच दुसऱ्या नंबरवर बघा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगडमधील सुनील तटकरेवर गेल्यावेळी हल्लाबोल केला होता. आता ते त्यांचा प्रचार करताना दिसतील. तिसऱ्या नंबरवर बुलढाण्यात गेल्यावेळी प्रतापराव जाधव शिवसेनेचे उमेदवार होते. त्यांच्या विजयासाठी उद्धव ठाकरेसह शिवसेनेचे नेते सरसावले होते. यावेळी जाधव हे शिंदे सेनेत आहेत आणि त्यांना हरवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सभा घेतल्या. चौथ्या नंबरवर बघा. 2019मध्ये साताऱ्यात उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते आणि शरद पवारांनी त्यांच्या विजयासाठी सर्व प्रतिष्ठा पणाला लावली होती. आता तेच उदयनराजे भाजपचे उमेदवार आहेत. पवार आता त्यांच्या विरोधात सभा घेतील. 5व्या नंबरवर बघा. अमरावतीत भाजपच्या आत्ताच्या उमेदवार नवनीत राणा 2019मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी समर्थित उमेदवार होत्या आणि दोन्ही पक्षाचे दिग्गज नेते त्यांच्या प्रचारात उतरले होते. आता त्या भाजपचे उमेदवार आहेत आणि तेच नेते आता विरोधात प्रचाराला उतरले आहेत. यानंतर 6वं बघा. नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे या प्रताप पाटील चिखलीकराविरुद्ध हरले. त्याच चिखलीकरांच्या म्हणजेच प्रचाराची कमान अशोक चव्हाण यांना सांभाळावं लागत आहे. 7व्या नंबरवर बघा. शिरूरमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे गेल्यावेळी राष्ट्रवादीचे होते. तेव्हा त्यांच्या विजयासाठी अजित पवारसह राष्ट्रवादीचे नेते भिडले होते. कोल्हेंनी पराभव केलेला शिवाजीराव आढळराव पाटील हे आता अजित पवार गटाचे उमेदवार आहेत.